रामकृष्ण हरी कलावती. रामकृष्ण हरी. उठले का सगळे? हो, सगळे उठले. होय. हा. मग मग काय चांगले आहेत. रात्री खूप छान तुम्ही सगळ्यांनी सांभाळलं हा. व्यवस्थित. मग हा तुम्ही सांगून गेला सांभाळत नाही, काही नाही सांगलं तर करत नाही. नाही, खरंच म्हणजे खरंच माझी लेकरं खूप चांगले आहेत. कोणी नसतं कधी कधी हा. तर सगळं एकटे सांभाळतात. आणि कलावती स्पेशल म्हणजे कलावती हो. सगळ्यांवर लक्ष ठेवती, व्यवस्थित सगळं करते. म्हणून थँक्यू म्हणलं तुला. हो, थँक्यू. हे घरच तुमचं आहे. हो, घर आमचंच आहे. मग आईचं काय आणि आमचं काय एकच आहे. काय चाललंय मग? आंघोळ्या चालल्यात? हो, आंघोळी चालल्या आता. बरं बरं, आलेच बाहेर येते. जरा इकडचं आवरले, थोडंसं आवरायचं राहिले म्हणजे दूध ओतायचे. काल दिवसभर पाहुणे पण होते, तरी पण मी इकडचं सगळं आवरून घेतले. हा जो इकडचा पसारा होता सगळा काढून घेतला आवरून, आणि भांडी घासून घेतलेत काही वरची. हे सगळे चिकट चिकट झाली होती सगळी भांडी. आता खालच्या 2 लाईनी तेवढ्या राहिलेल्या आहेत घासायच्या. म्हणजे घाण झालं होतं, पाली वगैरे फिरतात ना, तर म्हणून हे एवढे स्वच्छ करून घेतले. आता श्रावण महिना पण येतोय, फ्रीज स्वच्छ करायचं राहिले. श्रावण महिना आल्यावर तर करावंच लागतं. आणि मी रात्री बाहेर गेले होते, म्हणजे आज ह्या कामामुळं खूप लोक म्हणजे ओळखतात आपल्याला. आणि ते आपल्या इकडचे नाहीच आहेत, पण तिकडचे येतं. त्यांनी मला म्हणजे बोलवलं होतं घरी जेवण वगैरे करायला. दीदी आप आ जाओ, म्हणजे खूप दिवसापासून ते मला बोलवत होते की दीदी आपको हमें कुछ खिलाना है, कुछ खिलाना है. तर त्यांनी बोलवून हे सगळं गिफ्ट वगैरे त्यांनी दिलेलं आहे. काही काही आहे त्यांनी स्वतः बनवलेलं आहे हे त्यांचं. परत इकडं हे चॉकलेटचं काहीतरी आहे, रोहितला दिलेलं आहे. त्यांना दोघांनाही चॉकलेट दिले होते. परत अजून ह्याच्यामध्ये दिलेलं आहे इकडं भरून असं. आणि म्हणजे असं झालं की आपल्याला ह्या कामामुळं असं होतं की आजी लोकांमुळं ओळखलं जातं. आणि मग आपल्याला लोक बी तेवढेच प्रेम करतात, घरी बोलवतात. मूग होते घरामध्ये, त्या मुगाला खराब झाले होते, थोडीशी कीड लागली होती. म्हणूनच काल बघितलं ना, काय होतं आपण डब्यात नाही बघितलं, लक्ष नाही दिलं की असं थोडंफार सामान असलेलं खराब होतं, फुरफुरे वगैरे लागतात. तर ते तसं झालं होतं, म्हणून ते सगळं करून घेतलं व्यवस्थित काल. मस्त छान वाटते. चिमण्यांचा किलबिलाट. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. झाली का आंघोळ? त्यांची झाली आंघोळ. झाली तुमची? आमची राहिली बघा अजून. करतो करा करा, दिवस तुमचाच आहे. पाऊस सगळं उघडत हो काय. कसं काय करायचं मावशी? हा ना, जावं सारी दुनिया वाट बघत त्याची. उलटी व्हायला पाहिजे चांगला. खूप आपल्याला सगळं जे वाटेल ते आपल्यासारखं नाही होणार ना. नाही होत पर का, पण पावसाची गरज आहे. लय गरज आहे. हो. काय पाऊस पडलाय वे? नाही असा पाऊस तर आधी मध्ये पण पडत होता. हो, पडत होता. हाय का नाही? हो. पावसाळा आहे वाटतोय. वाटतच नाही तर मग काय करणार आता? कधीतरी उगा गोंगाट घातल्यासारखं करतय का संपलं, गोंगाट घातल्यासारखं केलं का संपलं, असं करतय ना आई. येईल येईल. हो, यायलाच पाहिजे पाऊस. त्याला हाय काळजी, पण मोठ्या पेरणीला पाऊस पाहिजे. आ मोठ्या पेरणीला पाऊस पाहिजे. अगं लोकांनी पेरले, पण ते उगवून जागेवर बसले. मग काय पाऊसच नाही काय करणार. काल माझी बहीण सांगत होती थोडासा पडलाय म्हटली पाऊस, जसं काही माना उचलायसारखा. पण एवढा पाऊस नाही पडला की जेवढा पाहिजे. नदी नाल्या नाही, पाऊस पाहिजेच आहे. तुम्हाला सांगू लोक ह्या टायमाला म्हणजे आई सोयाबीन लय पेरतात. सोयाबीनला ना पाऊस लागतो. सोयाबीनच पेरले आता सगळ्यांनी. सगळीकडे सोयाबीनच असते आई. आता बघू. हो ना. काय काय करू शकतो सांग? आता त्याला काही इलाजच नाही. पाणी म्हणजे पाहिजे ग, पाऊस असा पाहिजे की पाऊस असा झालाच नाही. ते सगळं मेघराजाच्या हातात आहे ते. असं आहे. तुम्ही पण विठ्ठलाकडे प्रार्थना करा. हो. मेघराजा बरस बाबा म्हणावं. तर आज आहे भाकरीचा बेत. हो. आज करायच्यात भाकरी आणि वांग्याची भाजी करायची का? हो चालेल ना. काल बटाटा खाल्लाय, हो आज वांग खावा. हो चालेल. गवार काय दुसरा असेल तर बघू. गवार आहे, शिमला मिरची आहे, भेंडी आहे. काय पण करा. आज भेंडी करा आणि वांग करा. चालेल. 2 भाज्या वरण करा. मस्त. चालेल. खराब होण्यापेक्षा
म्हणजे आपण पोटात घातलेलं बरं. हो कळलं. चालेल. आता उद्या भाजीपाला अजून येतेच तुम्हाला. हा येतोय येतोय येतोय. येतोय. दबा के खाव. हा हा मग काय तर. चला. हा. आकाशातला थोडा बी पाऊस पडला ना हम्म. तरी पीक येतं. पडला पण एवढा पडायला पाहिजे तेवढा नाही पडला. नाही पडलं तरी पण पाणी बी टिकतं, कारण आखट सर्वांनातले बोलत आहे. थोडा बी पाऊस पडला ना तरी पीक बी बरोबर येणार. उचलतं पीक. हा मस्त. बघा वत्सलाजीने मस्त बोलल्या, म्हणजे म्हणल्या पडलाय थोडा पाऊस पीक उचलते अजून पडल. हा हाय का ना वत्सलाजी. आबाळ येईले आणि आबाळ पुढं चाललंय. मावशी म्हणली तसं. आत्ता ऊन पडलं होतं, आता वरी ही ढगारा आला, चालला पुढं ढगारा लगेच असा गोल फिरत. कोण कोण व्यायाम करतं इकडं. रामकृष्ण हरिबंदाई. रामकृष्ण हरी. कोमल भामा. छान छान मस्त. चला चला. मेरे दो अनमोल रतन. ही दोन माझे अनमोल रतन आहेत. चालायचा खूप कंटाळा करतात. झाली का आंघोळ. आंघोळ झाली. टिकली लेवायची टिकली. हा जा जा जा. ती तिची आंघोळ वगैरे व्यवस्थित करते, तिचं काम व्यवस्थित करते. छान आहे मस्त. हा. हरि ओम विठ्ठला. छकुलीचं चालू आहे बघ. 7 वाजले तर आणि मस्त छकुलीचं असं चाललेलं आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला. दुसरं कोण नाही म्हणत, फक्त छकुली म्हणते. हाय का नाही मावशी. नाही म्हणत तुम्ही. मग काय तर. आता तुमचे या बाबा म्हणते तर खाली आलेले. हा चलू द्या चलू द्या थोडं चलू द्या. पाऊस नसला ना येऊ द्या. येणं गरजेचं आहे त्यांना, माहिती का. पाऊस येते. मग पायाला मुंग्या येतात तिच्यात. तिला उठता येत नाही. पाय सुजतो एक. चाललं ना लय खूप म्हणजे शरीरासाठी चांगलं आहे. मेंदूला रक्तस्राव पण चांगला होतो बिना चप्पलचं चाललं की. रामकृष्ण हरी. सकाळचा स्वयंपाक चालू आहे आणि चुलीवर मस्त अशी भाकऱ्या बनवते आज आजी लोकांना सगळ्यांना. एक दिवशी चपाती, एक दिवशी भाकर, एक दिवशी ज्वारीची भाकर, एक दिवस बाजरीची भाकर. आणि मावशीला सांगितले भोपळा चीर, कारण भाज्या भरपूर आहेत ना. म्हणलं दुधी भोपळा आहे ना आपण टाकू वरणामध्ये, थोडस सांबर पण करू आणि सुकी वांग्याची भाजी करू. भाकर आवडते का मावशी. चपाती आणि उलटी भाकर चांगली असते. पण भाकरच थंड असते शरीराला चांगली असते. भाकर चांगली असते खायला. मग काय तर करायचं कधीतरी भाकरी आणि कधीतरी आपलं चपात्या. हा हा वांग्याची भाजी भाकर आणि ही लयच भारी झाले. हा सांबर. सांबर ही लयच भारी झाले स्वयंपाकाला इथं ना. मस्त आहे. आसरा झालाय आपलं छानपैकी. त्याच्यामुळं 10-20 भाकरी अजून एक 10 भाकरी तर कराव्या लागणार आहेत. हा 30 तर भाकरी कराव्या लागतात. हाय का नाही. मामा येऊन बसले तर ते मागायला येतात ना, त्यांना थोडंफार काहीतरी द्यावं म्हटलं. आणि कशा केल्यात भाकरी सांगा. चांगल्या केल्यात का ताईने. मोठ्या मोठ्या असतात गावाकडच्या सारख्या भाकरी. हा आणि थोडेसे जरा जाड केलेत मावशी, कारण सगळे आपले वयस्कर लोक आहेत ना ग, म्हणून मग म्हणलं लय असं पातळ नको करायला. चुलीवरचा स्वयंपाक कशालाच ऐकत नाही. आणि भाकरी चालू आहेत माझ्या. भाकरी केल्यात मी आज सगळ्या आजी लोकांना. पाऊस आल्यावर इकडे ठेवायचं म्हणून हे जागा केलेली आहे सरपण. आणि सरपण हे जे फळ्या आहेत ते लयच भारी आहेत. 2 फळ्या घातल्या की आपला स्वयंपाकच झाला म्हणायचं. आणि लय असं जाड बी नाही लय पातळ बी नाही, अशा भाकरी मी केलेल्या आहेत. आणि ते एक दादा येतात आपल्याकडे आले जरा मागायला. आणि माझं इकडं भाकरीचं चाललंय, मावशीचं चाललंय भोपळा वगैरे कापायचं इथं. कापा कापा. वांग कापून झाले. हा झालं. माझ्या बी अजून एक 5-6 भाकरी राहिलेले तर जरा पाणी गरम करून केले, कारण वळणी येत नव्हतं ना पीठ म्हणून. चुलीवर लयच भारी वाटतं स्वयंपाक करायला खरंच. इथं बसले एकदा मांडी घालून ना हे कंटाळा नाही येत काही स्वयंपाक करायचा. चुलीवरच्या भाकरीची चव सुटना. होय मावशी. कलावती म्हणते ना मला गाव सुटना. चला एका हातात फोन धरलाय. भाकरी इकडे बंद पडल्यात माझ्या, भाकरी करायच्यात. फोन हातात गेला की काम बंद पडतं. एक हातच अडकून पडतो ना.
झालं, कोणीतरी अजून आलं वाटतं.